नंदनगरीत आषाढीच्या पूर्वसंध्येला विठुरायाचा 12 फूट उंच मूर्तीची मिरवणूक, झांज, टाळ, मृदुंगाचा गजर आणि माऊली माऊलीचा जयघोष. आज लोकार्पण. नंदुरबार प्रतिनिधी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला, जय हरी विठ्ठलच्या नावाचा घोष आणि विविध भक्तिगीते तसेच झांज, टाळ, मृदुंगाच्या गजराने नंदनगरीत विठू माऊलीचा 12 फूट उंच मूर्तीची आषाढीच्या पूर्वसंध्येला जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. रिपरिप पडणाऱ्या पावसात निघालेल्या मिरवणुकीत हरिभक्त भक्तिरसात चिंब झाले होते. नंदुरबार नगर परिषदेच्या माध्यमातून शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहरातील लोकनेते स्वर्गीय बटेसिंग भैया रघुवंशी उद्यानात आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर 12 फूट उंच भव्य मूर्ती बसवण्यात येणार आहे. तत्पूर्वी काल शनिवार दिनांक 5 जुलै रोजी मूर्ती दाखल झाल्यानंतर धुळे चौफुलीपासून विठ्ठल नामाचा जयघोष करीत विविध भक्तिगीते तसेच झांज, टाळ, मृदुंगाचा गजर करीत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कोळदा तालुका नंदुरबार येथील संत मीराबाई भजनी मंडळ आणि गुरुदत्त भजनी मंडळाच्या महिलांनी माऊली माऊलीच्या गीतावर नृत्याचा ठेका धरला. शनी मंडळ येथील भजनी मंडळाचे कार्यकर्ते वारकऱ्यांच्या पेहरावात उभे होते. अनेक महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेत फुगड्या खेळल्या. मिरवणुकीला दुपारी 3 वाजता सुरुवात झाली. धुळे चौफुलीपासून निघालेली मिरवणूक धुळे रोड, मोठा मारुती मंदिर, नाट्य मंदिर, स्टेट बँक चौक, अंधारी चौक येथून पुन्हा स्टेट बँक मार्गे लोकनेते स्वर्गीय बटेसिंग भैया रघुवंशी उद्यानापर्यंत नेण्यात आले. मिरवणुकीत मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते. ग्रामीण भागातून देखील भाविक स्वयंस्फूर्तीने आले होते. IND TV न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट.
ठेवतो. स्थापना केल्यानंतर एकदम चांगलं वातावरण तिथं बी करून दिली, पण ज्यांना काहीच करता येत नाही या शहरामध्ये, त्यांनी 2-2, 4-4 कोटी रुपये देऊनही त्यांचं नाव झालं नाही, त्यांनी आपल्या या विठ्ठलाच्या आगमनाला विरोध केला. मी त्यांचा निषेध करतो.
पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून तिला हलवावीच लागली असती, म्हणून मी आता इथं मूर्ती बसवणार नाही असा निर्णय केलाय आणि मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या शेजारी एकदम चांगल्या जागेमध्ये, आता डेकोरेशन नाहीये तिथं, पण मूर्तीची उद्या स्थापना केल्यानंतर एकदम चांगलं वातावरण तिथं बी करून देईल। पण काही ज्यांना काहीच करता येत नाही या शहरामध्ये, ज्यांनी 2-2, 4-4 कोटी रुपये देऊन बी त्यांचं नाव झालं नाही, त्यांनी आपल्या या विठ्ठलाच्या आगमनाला विरोध केला। मी त्यांचा निषेध करतो। आपण ही मिरवणूक परत छत्रपती नाट्य मंदिरापर्यंत घेऊन जाणार आहोत। ज्या भक्तिभावाने तुम्ही सगळेजण इथं आलेले आहात, त्या भक्तिभावाने तिथपर्यंत चला। त्याच्यानंतर ती मूर्ती उतरून आपण वर चढवून देऊ। उद्या आषाढी एकादशी आहे, मूर्तीची स्थापना तिथं करू, पण बाकीची रंगरंगोटी, सजावट, लाइटिंग हे करायला 4-6 दिवस लागतील। पण उद्याचा मुहूर्त मला टाळायचा नाही, म्हणून उद्या आषाढी एकादशी आहे। पांडुरंगाला बी माहिती आहे की कोण त्रास देतो, कोण भक्ती करतं। पांडुरंग बी त्यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून आपण सगळेजण तिथं घेऊन जाऊ। चला।